दोन सलामीचे ओपनर फलंदाज मैदानामध्ये जाताना एकीकडे म्हणजे बाबू असेल तर दुसरीकडे आरफ शेख ऑलराऊंडर प्रदर्शन करणारा खेळाडू आमचे परेश शिनर यांचं सुद्धा आगमन झालंय. होल अँड सेल प्रत्येक कामासाठी पुढाकार घेऊन पुढे येतात. हॅलो हॅलो तर एक सूचना आहे का एम के गीते संघाचा संघनायक एम आर वॉरियर संघाचा संघनायक आणि मयुरेश सुपर किंग संघाचा संघनायक तीन संघनायक आपण मंचावरती या. एम के गीते मयुरेश सुपर किंग आणि एम आर वॉरियर्स या तिन्ही संघाचे संघनायक आपण मंचाशी संपर्क साधा आमच्या आयोजकांशी संपर्क साधा आपण. सामना या ठिकाणी सुरू करा स्पीडअप करा सामना. चला क्षेत्ररक्षण लावा आपण या ठिकाणी यशस्वी रेव्हेंजर संघ सुरेश सामना सुरू करा. सामना फक्त 4 षटकांचा आहे बघा. आज बरेच सामने केलवाचे 9 ते 10 सामने मात्र वेळ लागेल. आपण सामना स्पीडअप करा. दोन फलंदाज मैदानामध्ये आल्यात. फलंदाजी साडे तेलंगे टायगर्स आणि यशस्वी रेव्हेंजर्स हे दोन्ही संघ आमने सामने 4 षटकांचा सामना. मात्र सामन्याची सुरुवात पुन्हा एकदा आपण ऐकणार आहोत रोशन याच्याकडून. तर तत्पूर्वी तर ग्रुप ए मधून बघा अथर्व टायगर्स ज्याने 4 सामने जिंकला तो क्वालिफाय झालाय. अथर्व टायगर 1 सामना हरलाय 4 सामने जिंकलाय. तर 3 चेंडूवरती 3 षटकार मारले तर भारत से तेलंगे यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक असेल. 1000 रुपयाचं पारितोषिक. 3 चेंडूवरती 3 षटकार. सामना सुरू होत आहे. ओव्हर टू दे रोशन. धन्यवाद जगदीश पाटील. तर आपण शेवटचा सामना आपण बघतोय या मैदानावरती ग्रुप स्टेज मधील शेवटचा सामना असलेल्या मैदानावरती आपण बघतोय ग्रुप स्टेज मधील शेवटचा सामना आपण बघतोय तेलंगे टायगर्स विपक्ष यशस्वी रिव्हेंजर्स. यशस्वी रिव्हेंजर्स संघाने अनेक जिंकल्यामुळे प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर आमंत्रित केले म्हणजे तेलंगे टायगर्स संघाला फलंदाजीसाठी वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटकार गोलंदाज मयूर राईट मोड विकेट समार करतो हायवे करून टॅप करतो चेंडूला. चेंडू तो शॉर्ट मिड विकेटला रितेश येतो चेंडूवरती. तोपर्यंत चेंडू फील्ड केला जाईल फेकी केला जाईल तोपर्यंत एका धावेचा होता. एका धावेने बाबू हा फलंदाज श्री गणेश करतोय संघाचं आणि स्वतःचं अकाउंट ओपन करतोय. एका धावेने धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 1 धाव लागले. षटक क्रमांक पहिला मार्गाचं P1च्या षटकामध्ये 5 रन केलं मयूरला. पुन्हा एकदा फ्लिक करतो चेंडूला. चेंडू तो स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय. डीप स्क्वेअर लेगला तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण केल्या. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 3 धावा लागल्यात. P1च्या षटकामध्ये नक्कीच विश्वास दाखवलाय संघनायकाने मयूर याच्यावरती. तर स्ट्रायकरला फलंदाज आरब येतोय ज्या आरबने 2 धावेने नक्कीच स्वतःचं खातं खोलतोय. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 3 धावा लागल्यात. यष्ट्यांच्या मागे आपण बघतोय यष्टरक्षक थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना यष्ट्यांच्या पाठीमागे आपण बघतोय यष्टरक्षक अण्णा.
पुढील पुन्हा एकदा राईट मोठा विकेटचा मार्ग करतोय. स्लो रनचा वापर केला होता. क्रिकेटचं सौंदर्य दाखवतोय. चेंडू येतोय डीप दरम्यानला सीमा पलीकडे पहिला संघर्षमय चौकार येतोय आरबच्या बॅट मधून. धन्यवाद. डीजे मध्ये धावसंख्या 4 ने वरती धावसंख्या आपण बघतोय. धावफलकावरती तब्बल 7 धावा लागल्यात. पॉवर प्ले षटकामध्ये कशी फलंदाजी करावी याचं उत्तम उदाहरण दाखवतोय हा फलंदाज आरब. राईट मोर विकेटचा मार्ग करतोय गोलंदाज तयार मयूर हायवेन कडून. पुन्हा एकदा शपल मारण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू ते शॉर्ट दरम्यानला चेंडूवरती येतोय विशाल. तोपर्यंत फक्त आणि फक्त एका धावेचा उद्या धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 8 धावा लागले. षटक क्रमांक पहिलं मार्ग गोलंदाज मयूरचा वापर केला होता. संघनायकाने विश्वास दाखवला होता गोलंदाज मयूराच्या वरती. नक्कीच आपण बघतोय जर विचार केला यशस्वी रिव्हेंजर्स संघाचा तर आमचे मित्र रितेश सुद्धा इन ऍक्शन मध्ये आपण बघू शकता या संघामध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू येतोय. तोपर्यंत अंकुश येतो चेंडूवरती. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती तब्बल दुहेरी अंकात धावसंख्या आपण लागली धावफलकावरती तब्बल 10 धावा. अप्रतिम सुरुवात करतोय हा तेलंगे टायगर्स संघ. संत आणि सावध सुरुवात करताना दिसतोय हा तेलंगे टायगर्स संघ. खास करून फलंदाज आरब अप्रतिम फलंदाजी दाखवली या फलंदाज आरबने. दरम्यान पुन्हा एकदा शॉर्ट अंबुल करण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू तो शॉर्ट मिडविकेटला रितेश येतोय चेंडूवरती. चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय 38 सर्कलमध्ये. एका षटकाचा वाजवी खेळ संपलाय. एका षटकानंतर धावसंख्या लागली धावफलकावरती बिनबाद 11 धावा. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताला तर गोलंदाज येतोय तुम्हाला सुरेशचा वापर केला जातो या षटकामध्ये. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताला गोलंदाज येतोय सुरेश. कात्र पेन कडून गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती सुरेश. 4 षटकांचा सामना आपण बघतोय. ग्रुप स्टेज मधील शेवटचा सामना आपण बघतोय या मैदानावरती. तो मध्ये यशस्वी रिव्हेंजर्स विपक्ष तेलंगे टायगर्स. हे दोन दिग्गज संघ, दोन बलाढ्य संघ एकमेकांसमोर उभे ठाकले त्या मैदानावरती या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा शपल मारण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसलाय. पहिला चेंडू फेकतोय. अप्रतिम सुरुवात करतोय हा गोलंदाज सुरेश. ज्या सुरेशवरती विश्वास दाखवलाय त्याच सुरेशने पहिला चेंडू अप्रतिम चेंडू फेकलाय. निर्धाव चेंडू सांगते धावसंख्या स्थगित. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 11 धावा लागल्या. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ गोलंदाज सुरेशचं. लेफ्ट राऊंड विकेटचा मार्ग करतोय. पुन्हा एकदा लॉफ कंटिन्यूला मिस टाइम शॉट. निखिल चूक करणार नाहीये. पहिला मोठा धक्का बसतोय. आरबची गेली संपुष्टात. बाबूची गेली संपुष्टात. मास्टर आता मात्र नवीन फलंदाज एक वन डाऊन फलंदाज आशिष येतोय. एक वन डाऊन फलंदाज नेहमीच घातक फलंदाज मानला तो. बघा कशी कामगिरी करतोय आशिष आपल्या संघासाठी.
पहिला मोठा धक्का बसलाय बाबू यांच्या स्वरूपात 11 या धावसंख्या होती. अप्रतिम षटक हाताळताना दिसतोय गोलंदाज सुरेश. एक सफलता प्राप्त करतोय. एक यशस्वी गोलंदाज आपण बघतोय तो म्हणजे यशस्वी रिव्हेंजर्स संघाचा सुरेश. तर स्ट्राईकला फलंदाज एक आक्रमक आणि विस्फोटक फलंदाज आरफ. पुन्हा एकदा शॉर्ट ऑन बॉल करतो चेंडूला. गॅप शॉट सिलेक्शन. आउटफील्ड फास्ट. चेंडू सीमा पलीकडे फाईन लेग क्षेत्र क्लिअर करतोय. 4 धावा. मुझे याद है वो बातें मेरे बचपन धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 धावा लागल्यात. षटक क्रमांक दुसरं मार्ग सुरेशचं. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे मारण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसला मित्र. निर्धाव चेंडूची सांगताले चौकार मारण्याचा चोख प्रत्युत्तर देतोय हा गोलंदाज सुरेश. फलंदाज आरवला. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 15 धावा लागल्यात. एखादी किल्ला लढवताना दिसतोय हा फलंदाज आरव. वन मॅन शो दाखवतोय हा फलंदाज आरव. आतापर्यंत आरवच्या बॅटमध्ये 2 चौकार आलेत या मैदानावरती. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न करतोय. क्रिकेटचं सौंदर्य दाखवतोय रितेश येतोय चेंडूवरती. अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतोय. आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण दाखवतोय. शेवटच्या क्षणामध्ये चेंडूला आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न करतोय आणि फलंदाज बाद. मोठा धक्का बसतोय. आरवची गेली संपुष्टात. इस लड़की को छेड़े कोई कोई शुक्र चीटिंग और संघनायक मयुरेश सुपर किंग पापा आणि एम के गीते आणि त्याच्यानंतर MR वॉरियर्स तिन्ही संघाचे संघनायक यायचं. याच्या नंतर लकी ड्रॉ उडवला जाईल. 3 चिठ्ठ्या उडवल्या जातील. समाधान नवले एम के गीते संघाचे संघनायक. स्प्रे तर शेवटचा चेंडू फेकून घ्या. पटकन सामना स्पीडअप करा. जास्त वेळ करू नका. तर बघा 10 सामने कव्हर करायचे त्यामुळे पंच आपण सुद्धा त्यांना टाइम द्या प्लीज. धन्यवाद जगदीश पाटील. दरम्यान पुढील पुन्हा एकदा फक्त कट करतो चेंडूला. चेंडू एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये एकदा पूर्ण करतोय. कव्हर पण क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक रितेश. तोपर्यंत फक्त आणि फक्त 2 धावांचा होत्या. धावसंख्या 2 ने वाढली. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 19 धावा लागल्या. षटक क्रमांक दुसरं संपलंय. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 2 षटकानंतर धावसंख्या लागली तेव्हा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 19 धावा. तर बघा 3 चिठ्ठ्या उडवल्या जातील. निश्चितच मयुरेश सुपर किंग एम के गीते. हॅलो आणि तर याच ठिकाणी या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी बाईक दिले असे सर्वांचे लाडके श्रीधर शेठ डुले यांचं शुभ आगमन झालं. एम के गीते संघाला बाय मिळाली आहे. एम के गीते संघ समाधान नवले याला बाय मिळतोय. सामना होईल तो MR वॉरियर्स यांच्यामध्ये सामना असेल. MR वॉरियर्स आणि मयुरेश सुपर किंग या 2 संघामध्ये सामना होईल. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक हाताळतोय गोलंदाज. नवीन गोलंदाज नन्नाचा वापर केला जातोय.
या षटकामध्ये संघनायकाने विश्वास दाखवलाय आणि तिसऱ्या षटकामध्ये 5 रन केलंय. गोलंदाज नन्नाला हायवे इन करून गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्कवरती नन्ना. बघू शेवटच्या 12 चेंडूमध्ये किती धावा जमवतोय हा तेलंगे टायगर्स संघ आणि किती धावांचा वन ठेवतोय हा तेलंगे टायगर्स संघ. राईट मोड द विकेटचा मारा करतोय स्ट्रायकल फलंदाज अजय. पुन्हा एकदा आला कंटिन्यूला चेंडू हवेमध्ये क्षेत्र सज्ज झालाय. अमरीशने चूक केली आहे. एक सोपा झेल जमीन दान केलाय. तोपर्यंत 2 धावांचा उद्योग. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 21 धावा लागल्यात. नक्कीच अमरीशने चूक केली आहे. एक सोपा झेल एक लॉलीपॉप झेल जमिनीला दान होतोय. धावसंख्या आपण बघतोय धावफलक तब्बल 21 धावा. एक जीवनदान मिळतोय तर अजयला. किती फायदा घेतोय हा फलंदाज अजय. एक 4थ्या क्रमांकाचा फलंदाज आपण बघतोय या मैदानावरती तेलंगे टायगर्स संघाचा अजय. पुन्हा एकदा लाभ दिलेला मोठा फटका. मयूर चूक करणं नाहीये. तिसरा धक्का बसतोय. अजयची गेली संपुष्टात. अरे अभी तो पार्टी शुरू हुई है. आपण बघतोय 3 बाद 21 धावा. षटक क्रमांक 30 मार्गस्थ गोलंदाजाचा वापर केला होता. नन्नाचा वापर केला होता या षटकामध्ये. एक सफलता प्राप्त करतोय या षटकामध्ये गोलंदाज नन्ना. तर स्ट्रायकला फलंदाज आशिष येतोय. पुन्हा एकदा मिस टाइम शॉट. जवळपास कोणताही क्षेत्ररक्षण नाहीये. स्वतः गोलंदाज नन्ना प्रयत्न करतोय. अप्रतिम झेल नेत्र दीपक झेल टिपतोय. फलंदाज बाद. साईनाथाची पालखी मानाची साईनाथाची ठेवून खांद्यावरी निघालो पायी मुखत साई बाबांच्या दरबारी. निघालो पायी मुखत साई बाबांच्या दरबारी. धन्यवाद डीजे मास्टर. आता मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असणार हा गोलंदाज नन्ना. अप्रतिम गोलंदाज दाखवतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाज करताना दिसतोय. भेदक मारा करताना दिसतोय गोलंदाज नन्ना. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 4 बाद 21 धावा. या तेलंगे टायगर्स संघाने पॉवर प्ले पहिल्या षटकामध्ये 11 धावा केल्या होत्या. त्याच तेलंगे टायगर्स संघाला एका धावेसाठी संघर्ष करावा लागतो या मैदानावरती. तो तेलंगे टायगर्स संघाला धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 21 धावा. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असताना गोलंदाज नन्ना फक्त दिशा देतो चेंडूला. शॉर्ट दरम्यानला चांगले क्षेत्ररक्षण दाखवतो पुन्हा एकदा विशाल. तोपर्यंत फक्त एका धावेचा उद्या. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 22 धावा. षटक क्रमांक 30 मार्गस्थ बॅकफुटवर दिसतोय या शेवटच्या ग्रुप स्टेजच्या सामन्यामध्ये. तुम्हाला तेलंगे टायगर्स संघ करोय आणि मरोची मॅच असणार आहे. दोन्ही संघाच्या बाजूने विचार केला तर डू ऑर डायची मॅच असणार आहे. नक्कीच यशस्वी रिव्हेंजर्स संघाला तर या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवायचं असेल तर हा सामना जिंकणं गरजेचं असणार आहे. पुन्हा एकदा शेपळ मारण्याचा प्रयत्न करतात होता. अपील होते एस्टनच्या पाठीमागे परंतु पंचांनी ती अपील फेटाळून लावली आहे. अप्रतिम गोलंदाज दाखवतोय रफ्तार का सौदागर गोलंदाज नन्ना. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा ज्या नन्नावरती विश्वास दाखवता त्याच नन्नाने अप्रतिम कामी केली आहे. नक्कीच बॅकफुट वरती नेऊन दिलाय. एका धावीसाठी संघर्ष करताना दिसतोय तुम्हाला तेलंगे टायगर्स संघ या शेवटच्या सामन्यामध्ये. धावसंख्या स्थगित धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती फक्त आणि फक्त 22 धावा लागल्यात.
पुढील चेंडू पुन्हा एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फर्स्टला मित्रमैन 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकानंतर धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 22 धावा लागल्या. अप्रतिम षटक हाताला गोलंदाज नन्नाने फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय या गोलंदाज नन्नाने. बघा शेवटच्या 6 चेंडू मध्ये किती धावा जमवतोय हा तेलंगे टायगर संघ आणि किती धावांचं लक्ष ठेवतोय हा तेलंगे टायगर संघ. डीजे धन्यवाद डीजे मास्टर. शेवटच्या षटकामध्ये कोण गोलंदाज येतोय नक्कीच मुन्नावरती विश्वास दाखवलाय या संघनायकाने आणि शेवटच्या षटकामध्ये 5 रन केलंय. शेवटच्या 6 चेंडूमध्ये किती धावा जमवतोय हा तेलंगे टायगर संघ आणि किती धावांचं आव्हान ठेवतोय यशस्वी रिव्हेंजर्स संघापुढे. नक्की दोन्ही संघांना विनंती असणार फक्त 20 मिनिटांचा अवधी असेल. यशस्वी रिव्हेंजर्स संघाला 4 षटकांसाठी फक्त 20 मिनिटांचा अवधी दिलाय याची नोंद घ्यायची आहे. राईट मोर विकेटचा मार्ग करतोय. पुन्हा एकदा पळून मारण्याचा प्रयत्न केलाय. प्रयत्न फर्स्टला मित्रमैन राहिलं मेस्टेनच्या मागे चूक पूर्ण करतोय यष्टरक्षक. तोपर्यंत निर्धाव चेंडूची सांग दिले. धावसंख्या स्थगित धावसंख्या पण बघतोय धावफलकावरती 22 धावा. अप्रतिम कमबॅक करतोय तो म्हणजे यशस्वी रिव्हेंजर्स संघ. तर त्यांनी हा सामना जिंकला तर नक्कीच त्यांचं आव्हान या स्पर्धेमध्ये कायम असणार आहे. एक बिग फाईट सामना आपण बघतोय या मैदानावरती यशस्वी रिव्हेंजर्स विपक्ष तेलंगे टायगर्स. राईट मोठं विकेटचा मार्ग होतोय फक्त दिशा देतोय चेंडूला. खराब क्षेत्रक्षण दाखवतोय शॉर्ट फाईन लेगला राजेश. तोपर्यंत 2 धावांचा होता. विशाल येतो बॅटिंगला. चांगलं क्षेत्रक्षण चांगली बॅटिंग करतोय विशाल. धावसंख्या 2 ने वाढती. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 24 धावा. अप्रतिम गोलंदाज दाखवली गोलंदाज. विचार केला तर सर्व गोलंदाजांनी मयूर सुरेश नन्ना आणि मुन्ना नक्कीच मुन्नावरती विश्वास दाखवला या षटकामध्ये. शेवटच्या षटकामध्ये क्रिकेटमध्ये स्लो ओव्हर हे खाण्यावरचे षटक म्हटलं होतं. पुन्हा एकदा शपल मारण्याचा प्रयत्न करतोय. गुड लाईन स्पोर्टवरून अतिरिक्त उचली घेतो चेंडू. यष्टरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता आली आहे. अप्रतिम गोलंदाज दाखवतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाज करताना दिसतोय. भेदक मारा करताना दिसतोय हा गोलंदाज मुन्ना. ज्या मुन्नावरती विश्वास दाखवला होता त्याच मुन्नाने प्रभावित केलं या सामन्यामध्ये. आउटस्टँडिंग गोलंदाज दाखवले. 3 चेंडू फेकलेत फक्त 2 धावा खर्च करतोय आतापर्यंत या षटकामध्ये हा गोलंदाज मुन्ना. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू मिस टाइम शॉट. अप्रतिम झेल अमरीश मार्ब. ज्या अमरीशने चूक केली होती आता माझं चूक करणं नाहीये फलंदाज बाद. शेवटच्या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक. बॅकफूट दिसतोय हा तेलंगे टायगर संघ. तर मजबूत पकड निर्माण केली या सामन्यामध्ये यशस्वी रिव्हेंजर्स संघाने. कारण त्यांच्या सामन्यासाठी अतिशय महत्त्वाचा सामना आपण बघतोय. तर हा सामना जिंकतोय तर नक्कीच या स्पर्धेमध्ये त्यांचं आव्हान कायम असणार आहे. दरम्यान चेंडू येतोय तो म्हणजे शॉर्ट स्क्वेअर लेगला एकदा पूर्ण करतोय. चांगले क्षेत्रक्षण दाखवतोय अंकुश मार्फत. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. डायरेक्ट देण्याचा प्रयत्न केला होता. 3री धाव सुद्धा पूर्ण केली. बघा 4थी धाव पूर्ण करतोय का फलंदाज बाद. धावसंख्या 3 ने वाढते. धावसंख्या पण बघतोय धावफलकावरती तब्बल 27 धावा लागेल. संवाद होत नाही दोन्ही फलंदाजांमध्ये. संवादामधला सह काढला तर वाद होतोय आणि वादामध्ये हा फलंदाज बाद होतोय तो म्हणजेच अमित.
धन्यवाद डीजे मास्टर. आता मात्र नवीन फलंदाज येतोय 8व्या क्रमांकाचा फलंदाज स्ट्राईक एंडला आपण बघतोय या मैदानावरती तेलंगे टायगर्स संघाचा गौरव. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्राईक एंडला फलंदाज गौरव येतोय. राईट ओव्हर द विकेटचा मार करतोय. कात्र पेन कडून गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती मुन्ना. ज्या मुन्नाचा वापर केला होता या शेवटच्या षटकामध्ये आतापर्यंत अप्रतिम कामगिरी करतोय हा गोलंदाज मुन्ना. 5 चेंडू फेकलेत फक्त आणि फक्त 5 धावा खर्च करतोय आणि एक सांघिक स्वरूपात एकूण जर विचार केला या षटकामध्ये 2 धक्के दिले ते म्हणजे मुन्ना याने पुन्हा एकदा लॉफ कधी लॉफ्टेड शॉट. हा प्रतिम क्षेत्ररक्षण आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण दाखवतोय मयूर मार्फत. नक्कीच प्रेक्षकांची मनं जिंकली त्या क्षेत्ररक्षणाने मयूरने. जर 2 आले होत्या मयूरसाठी. नक्कीच मित्र 4 धावा वाचवल्यात त्यामुळे आपल्या संघासाठी मयूरने 4 षटकांची सांगताले 4 षटकानंतर धावसंख्या लागली धावफलक होती 29 धावा आणि 30 धावांचं एक माफक असं आव्हान ठेवलंय ते म्हणजेच यशस्वी रिव्हेंजर्स संघापुढे. डीजे धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच मयूर याला एक पारितोषिक आलंय. हा झेल नक्कीच अडवला त्याबद्दल करण दुले आणि विवेक गायकवाड यांच्याकडून तब्बल 100 रुपये कॅश प्राइज एकूण 200 रुपयाचं कॅश प्राइज आलं ते म्हणजे मयूरसाठी. धन्यवाद डीजे मास्टर. तेलंगे टायगर्स संघ थोडे ते क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे तर विनंती असेल यशस्वी रिव्हेंजर्स संघाला की आपले सलामीचे फलंदाज तो इथे मैदानामध्ये पाठवायचे आहेत. खूप मोठी स्पर्धा आपण बघतो या मैदानामध्ये. बदलापूर प्रीमियर लीग एक नवोदित खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म एक चांगला व्यासपीठ निर्माण करून दिलाय. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आपण बघतोय फ्रेंड्स ग्रुप बदलापूर मार्फत एक नवोदित खेळाडूंना एक चांगला व्यासपीठ निर्माण करून दिलाय त्यामुळे आयोजक फ्रेंड्स ग्रुप मार्फत. तर आजचा शेवटचा दिवस बघतोय या मैदानामध्ये आणि ग्रुप स्टेज मधील शेवटचा सामना आपण बघतोय या मैदानामध्ये. तेलंगे टायगर्स विपक्ष यशस्वी रिव्हेंजर्स या 2 दिग्गज संघांमध्ये बिग फाईट आपण बघतोय. निर्धारित 4 षटकामध्ये फक्त आणि फक्त 29 धावा लावल्या धावफलकाधी 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 30 धावांचं लक्ष ठेवलंय. तो इथे सलामीचे फलंदाज जायचे आहेत मैदानामध्ये. तर प्रति षटकामागे जर विचार केला तर 7.50च्या सरासरीने धावा काढाव्या लागतील तर सामना जिंकायचा असेल तो म्हणजेच यशस्वी रिव्हेंजर्स संघाला. अमरीश आणि मयूर ही जोडी आपण बघतोय तो म्हणजे अमरीश आणि विशाल ही जोडी आपण बघतोय मैदानावरती. सलामीचे फलंदाज 30 धावांचं लक्ष घेऊन उतरलं हे सलामीचे फलंदाज. तर खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडतंय काय बिघडतंय कोणता सामना जिंकेल कोणता संघ हा सामना जिंकेल त्याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी आपण बोलूया पुन्हा एकदा जगदीश पाटील मॅन फ्रॉम नारिवली. थँक्यू रोशन. तर पुढचा सामना नाणेफेकी करायचे मयूर सुपर किंग विपक्ष MR वॉरियर्स या 2 संघांमध्ये अस्तित्वाची लढाई या ठिकाणी लढली जाईल. तर सन्माननीय भाऊशेठ तेलंगे यांना विनंती असणार आहे की राहुल शेठ तेलंगे आपल्या शुभास आपण पुढच्या सामन्याचं नाणेफेकी करावी. मयुरेश पापा या आणि दुसरीकडे महेंद्र आपण सुद्धा यायचं आहे नाणेफेकीसाठी कॅप्टन ऑफ टीम.
नाणेफेकीसाठी या, जास्त वेळ करू नका. सामना 4 षटकांचा असेल. मॅच विल बी 4 ओव्हर्स ओनली. तर तेलंगे संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपण ही स्पर्धा बघता. यावेळेस BPL बदलापूर प्रीमियर लीग ही स्पर्धा अत्यंत मोठी. या स्पर्धेतील मुख्य आकर्षक, सर्वांचं लक्ष वेधून घेणारी होंडा कंपनीची ड्रीम योगा नवी कोरी करकरीत बाईक आमच्या मंचासमोर गेल्या 4 दिवसापासून वाट पाहते. मात्र हु इज लकी गाईज, कोण खेळाडू असेल लकी जो या बाईकवरती स्वार होऊन घरी परतेल. मात्र निश्चितच बरेचसे खेळाडू रेसमध्ये आहेत. मात्र याचं उत्तर संध्याकाळीच मिळेल, कारण अद्याप 5 ते 6 खेळाडू या रेसमध्ये आहेत. तर नाणेफेकी होते 2 संघामध्ये. यावेळेस नाणेफेकी जिंकले MR वॉरियर संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केले, न्योता दिला यावेळेस मयुरेश सुपर किंग संघाला. सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड क्रिकेट. पहिला चेंडू रिलीज होतो यावेळेस अरफ शेख याचा. आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडू फेकलाय आणि पहिला चेंडू मात्र निर्धाव चेंडूची सांगता बघतोय. 30 धावांचं लक्ष आहे. 24 चेंडूवरती 30 धावा. हा चेंडू गुड बॉलिंग, अतिशय चांगले 2 चेंडू फेकतोय गोलंदाज अरफ. याचा वापर केला तेलंगे टायगर्स संघाने. सलामीची जोडी मैदानामध्ये बघतोय आपण. अमरीश आणि विशाल. अमरीश बॅटचा पेस खोलतोय. यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे. बाबू चेंडू खाली मिस्टेक केली आहे. बाबू याने झेल सोडलाय, कारण बाबू याच्या हातामधून कधी झेल मिस होत नाहीये. मात्र यावेळेस प्रेशर घेतला असेल बाबू याने. सोपा झेल सोडलाय. लॉलीपॉप झेल होता, मात्र झेल सोडलाय तो अमरीश या फलंदाजाचा. 2 धावा दापडकावरती. अरे चेंडू यावेळेस मात्र कव्हरच्या वरून चेंडू चाललाय एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. चेंडू जातोय सीमा पलीकडे. 4 धावा. तर बघा 4 धावा आल्या. 6 धावा. ज्या खेळाडूचा झेल सोडला त्याने मात्र चौकार दाखवलाय. पुन्हा एकदा जबरदस्त फटका. यावेळेस मात्र चेंडू डीप मिड विकेटला. बाबू चेंडू वरती. तोपर्यंत या 2 धावा एकवटल्या जातात. गुड फिल्डिंग बाबूची. डीप मिड विकेट वरून वायडिश लॉंग ऑन मध्ये यावं लागलं होतं. 15 ते 20 पावलांचं अंतर पार करायचं होतं खेळाडूला. मात्र चेंडूला अडवलाय. 2 धावा येतात दापडकावरती. तर समोर ऍक्टिवा गाडी गुणायची आमच्या समोर, समालोचन कक्षाच्या समोर जे प्रेक्षक आहेत त्यांचे बदलापूर साईडला. ती ऍक्टिवा गाडी यावेळेस देखना फटका. क्रिकेटचं सौंदर्य. चेंडू सीमा पलीकडे. दॅट्स स्मार्ट हिट. 6 रन. थँक्यू. तर ऍक्टिवाच्या पाठीमागे मित्र, पाठीमागची गाडी दे. ऍक्टिवा जी गाडी आहे ना सफेद, तिच्या पाठीमागे आरशी. तिचा मिरर फिरवायचा आहे त्या गाडीचा. मागे मागे आणखीन मागे. हा यस, तीच गाडी. यस थँक्यू. तर बघा शेवटच्या चेंडूवरती देखना फटका. धावसंख्या मात्र 14 धावा. पहिल्या षटकामध्ये ज्या खेळाडूचा झेल सोडलाय त्या खेळाडूने मात्र 1 चौकार 1 षटकार दाखवलाय. 30 धावांची गरज असताना पहिल्या षटकामध्ये 14 धावा कडून करतो, कारण पहिले 2 चेंडू निर्धाव फेकले होते. मात्र त्याच्यानंतर अतिशय चांगली फलंदाजी दाखवली आहे हे फलंदाज अमरीश याने.
तर 18 चेंडू 16 धावांची गरज. सामना पार क्लोज आहे. धावा आणि चेंडू यांचं फक्त 2चं अंतर आहे. मात्र ते 2चं अंतर पार करतील का हे दोन खेळाडू. गोलंदाज आशिष. हा चेंडू यावेळेस मात्र बॅटम पॅड मधून निघून गेलाय. पहिला चेंडू होता. गुड बॉलिंग. एक एक निर्धाव चेंडू मात्र सामन्यावरती पकड निर्माण करू शकेल. निश्चितच अमरीश याने अतिशय चांगली फलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये 14 धावा कुठून काढल्यात. हा चेंडू हलक्यात प्ले करतोय. डीप मिड विकेटला एक धाव पडली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होतील का. ऑन द स्टंप थ्रो पैकी मात्र 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातात जलद गतीने. दिला तिकडं ना. 16 धावा दाखल करते बघतोय आपण. 16 धावा 30 धावांची गरज असताना अद्याप 14 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आशिष आलाय गोलंदाज हायवेन कडून. गोलंदाजी मार्क वरती. सलामीचे फलंदाज विशाल आणि अमरीश हे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये बघतोय आपण. हा चेंडू प्ले करतोय. चेंडू मात्र बराच वेळ लाभत होता. क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावून गेलाय. फक्त सिंगल. गुड ड्रॉ. तोपर्यंत एक धाव घेण्याचा वेळ होता. शेवटचा सामना बघतोय आपण या लीग मधील. तेलंगण टायगर्स विपक्ष यशस्वी रेव्हेंजर्स हे संघ. आतापर्यंत निश्चितच 4 सामने झाले आहेत यशस्वी संघाचे. मात्र 2 सामने गमावले. 2 सामने जिंकल्या. तर सामना तिसरा जिंकला तर निश्चितच त्यांच्यासाठी चान्स असणार आहे. हा चेंडू बघा जबरदस्त फटका. अप्रतिम चेंडू. चेंडू डीप फाईन लेगला. दुसरा षटकार. गुड बॅटिंग. तर अमरीश याच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय विवेक गायकवाड याच्याकडून. निश्चित विवेकला सुद्धा माहिती आहे ते जिंकले तर आपण इन होऊ शकतो. मात्र जर तरला महत्व आहे. मात्र जो तो आपला सांघिक खेळ दाखवतोय निश्चितच या ठिकाणी शंकाच नाही आहे कोणाच्या मनामध्ये. सांघिक खेळ कारण प्रत्येक सामन्यामध्ये जो संघ मालक असतो त्याचा विश्वास सार्थक ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. रिव्हर्स फटक्याचा वापर गरज होती का. मात्र आपल्याला हा चेंडू खराब मिळणार नाहीये कारण आपण गेअर बदललाय. रिव्हर्स फटक्याचा वापर लगेच तो लगातार बाद नाही तो बर्बाद. दुधारी तलवार क्रिकेट मधील. चले तो दुश्मन की गर्दन काट दे वरना खुद की गर्दन भी कट सकती है. असा फटका सफल होत नाहीये यावेळेस. मात्र फलंदाज अमरीश पुन्हा एकदा डीप फाईन लेगला खेळून काढतोय. बराच वेळ चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. पहिल्या टप्प्यावरती कॅरी केलं जातोय. तोपर्यंत 2 धावा आल्यात. अतिशय चांगला थ्रो पैकी 2 ने धावसंख्या पुढे सरकतोय. 25 धावा दापलकरवरती फक्त 5 धावांची गरज आहे. येणारे 12 चेंडू 5 धावा. डीजे गडबड करू नका. गोंधळ करू नका. भांडण करू नका. राडा 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 लय जवळ राडा 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 राडा. राडा 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 राडा. थँक्यू.
थँक्यू डीजे थँक्यू. बघा तेलंगे टायगर संघ यावेळेस मात्र जवळजवळ पराभवाच्या छायेत जावं लागतं त्यांना, कारण 12 चेंडू आणि फक्त आणि 5 धावांची गरज आहे. हे जर समीकरण उलट असतं तर मजा आली असती सामन्यामध्ये. 5 चेंडू 12 धावांची गरज असते तर, मात्र 12 चेंडू आणि 5 धावा. पहिला चेंडू लोअर फुलटोसा होता, मिड विकेटला खेळून काढतोय बाबू चेंडूवरती. फक्त सिंगल, फक्त एक चौकार, 4 धावा चौकाराची गरज आहे. हा चेंडू यावेळेस मात्र पंचांकडे अपील केलाय. फलंदाज बाद होतोय, मोठा आदरा लागतो या ठिकाणी. तुझा डोंगर सोन्याचा तुझे राजाने देवदूतने सजविला. हॅलो चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, फलंदाज लवकर जा. अद्याप आता बघा जरा सामना जरतर वरती होता, मात्र हा सामना यशस्वी रेव्हेंजर जिंकतोय तर 2 मॅच वाढतील आजच्या दिवसामध्ये. मात्र आयोजकांसमोर मोठी समस्या उभी झाली. आता या समस्येला निश्चितच तोंड द्यावं लागेल, कारण या निश्चितच हा चेंडू कोलव्या टप्प्याचा फेकला. गुड बॉलिंग, 2 चेंडू निर्धाव फेकतोय गोलंदाज या ठिकाणी. आज आहे 4 धावांची गरज असताना फलंदाज गेला या नन्नाशक कर्णधार आहे संघाचा, मात्र त्याला सुद्धा माहिती आहे जिम्मेदारी आहे त्याच्या खांद्यावरती. हा चेंडू यावेळेस मात्र खाली राहिला. फलंदाज बाद, लेग बिपरचा अपील, आणखीन एक गडी बाद. गुड बॉलिंग. थँक्यू. फलंदाज चला आपण जल्दी करा, घाई करा. तर मॅच संपल्यानंतर 3 संघाचे कर्णधार याचे आपण 8 चेंडू आणि 4 धावा. बघा समीकरण 10चं होतं. 10 चेंडूवरती 4 धावा, मात्र 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद झाल्यात. 1 फलंदाज बाद झाला, 1 निर्धाव चेंडू गोलंदाज अजय. तर चला आपण तेलंगे टायगर संघ या ठिकाणी मात्र आपण फक्त 30 धावा केल्या होत्या. 30 धावांचा पाठलाग जवळजवळ 2 षटकामध्ये 25 धावा, मात्र या षटकामध्ये 1च धाव आली आहे. गोलंदाज अजय. हा चेंडू यावेळेस मात्र बीट होतो क्षेत्ररक्षक, त्या ठिकाणी 1 धाव मिळतोय. अत्यंत चांगला चेंडू होता, समजला नाही मयूराला. तर निश्चितच पुन्हा एकदा चिठ्ठ्यांचा ड्रॉचा लकी ड्रॉचा कार्यक्रम होईल. गंधर्व ब्लास्टर त्याच्यानंतर यातून जिंकेल तो. एक चिठ्ठीवरती बाय असेल त्याला पुढच्या याच्यामध्ये. हा चेंडू फुल हँड डिलिव्हरी, बॅटचा बेस खोलतोय, चेंडू हवेत, झेल सोडलाय आणि सामना सुद्धा गमावताना दिसेल का गंधर्व ब्लास्टर. फक्त 1 धावेची गरज, 1 धावेची गरज. मात्र 1 धाव, 1 पडली आहे या ठिकाणी. मात्र चेंडू आता 1 धाव पूर्ण केली आहे, सामना जिंकतो या ठिकाणी.
मात्र यशस्वी रेव्हेंजर तिन्ही संघाचे संघनायक याचे आपण मॅन ऑफ द मॅच द्यायला आहेत का आपल्याकडे? आहेत. भूषण बस बाबा बस. तर सामन्याचा मानकरी ठरतोय पुन्हा एकदा अमरीश, ज्याने अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि फलंदाजी केली आहे. सामनावीराचा पुरस्कार पटकावला आहे आणि विवेक कडून 100 रुपयाचं पारितोषिक. तर याच्यानंतर गंधर्व संघाचे संघनायक यशस्वी रेव्हेंजर्स आणि तेलंगे टायगर्स तिन्ही संघाचे संघनायक याचं चिठ्ठी उडवली जाईल. या ठिकाणी लकी ड्रॉ काढला जाईल, कारण पहिला सुद्धा कार्यक्रम चिठ्ठीवरती झाला होता. मयुरेश सुपर किंग, MR वॉरियर्स आणि MK गीते. मात्र MK गीते संघाला बाय मिळाली आहे.